12वी राज्यशास्त्र मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यासाठी आपण प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि गुण आराखडा पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे, विषय राज्यशास्त्र, इयत्ता 12वी. 12वीच्या राज्यशास्त्राच्या विषयात विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे सोपे जाईल या उद्देशाने पहिल्यांदाच चित्रे, नकाशे, कृती यासारख्या विद्यार्थी केंद्री उपक्रम ठरविण्यात आला आहे. यावर्षी विद्यार्थ्याचे संपूर्ण वर्षाचे मूल्यमापन 200 गुणांचे असेल. घटक चाचणी 25 गुण, प्रत्येकी 2 घटक चाचणी असतील, 50 गुण असतील वर्षभरात. 2 घटक चाचण्या प्रत्येकी 25-25 गुणाच्या. प्रथम सत्र परीक्षा 50 गुण, द्वितीय सत्र परीक्षा 80 गुण आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 20 गुण असे एकूण 200 गुण असतील. लेखी परीक्षामध्ये यावर्षी झालेले ठळक बदल, विशेष म्हणजे प्रश्नांची संख्या कमी करण्यात आली आहे. जोड्या लावा हा प्रश्न रद्द करण्यात आला आहे. नवीन काही प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, समर्पक संकल्पना लिहा, गटात न बसणारा शब्द ओळखा, संकल्पना चित्र पूर्ण करा, नकाशाचे निरीक्षण करा. संपूर्ण प्रश्नपत्रिकेत एक वाक्यता आणण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटच्या घटकापर्यंत लक्ष केंद्रित केले आहे. लेखी परीक्षेचा उद्देश, खालील प्रश्नांच्या आधारे लेखी परीक्षांचा उद्देश स्पष्ट होईल. प्रश्नाच्या स्वरूपानुसार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न कशासाठी असतील तर विद्यार्थ्याची विषयाबद्दलची मूलभूत माहिती तपासणे. लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी विद्यार्थ्याच्या विषयाबद्दलचे आकलन तपासणे. म्हणून असे लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न दिले जातील ज्याच्यातून विद्यार्थ्याचे विषयाबद्दलचे आकलन तपासले जाईल. आणि उपयोजनात्मक जे प्रश्न आहेत त्यातून स्वतःचे मत कसे व्यक्त करतात ते तपासणे आहे. आणि त्याच्यानंतर अंतर्गत परीक्षेचा अभ्यासक्रम. अंतर्गत परीक्षेचा अभ्यासक्रम, घटक चाचणी किमान 2 घटक चाचणी अनिवार्य असेल. प्रथम सत्र परीक्षा सुरुवातीचे घटक असतील अभ्यासक्रमातले आणि द्वितीय सत्र परीक्षात संपूर्ण अभ्यासक्रम असेल. प्रथम सत्र परीक्षा 2020-21 घटकनिहाय गुण विभागणी विकल्पासह घटकाचे नाव आणि गुण. 1991 नंतरचे जग 24 गुणांचे प्रश्न विचारले जातील. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण याच्यावर सुद्धा प्रथम सत्रात 24 गुणांचे प्रश्न विचारले जातील. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी समस्या 25 गुणांसाठी विचारले जातील. लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा, राज्यशास्त्र प्रथम सत्रात परीक्षा 2020-21. प्रश्न क्रमांक 1. प्रश्नाचे स्वरूप, विकल्प, गुण आणि विकल्पासह गुण. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. प्रश्न पहिला अ 3 गुणासाठी विचारला जातील, विकल्पासह 3 गुण असतील. प्रश्न पहिला ब, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण 3 असतील, विकल्पासह 3. प्रश्न पहिला क, दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. गुण 3 असतील, विकल्पासह 3 असतील. आणि प्रश्न पहिला ड, गटात न बसणारा शब्द ओळखावा लिहा. गुण 3, विकल्पासह गुण 3 असतील. प्रश्न दुसरा, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. गुण 4, विकल्पासह 4. नंबर 3, खालील विधाने चुकीबरोबर ते सहकारण लिहा. कोणतेही 3. गुण 6, विकल्प 5 विचारले जातील. तुम्ही 3 लिहायचे आहेत 6 मार्कासाठी. प्रत्येक प्रश्न 2 गुणासाठी असेल. 5 प्रश्न विचारलेले असतील तर टोटल प्रश्न 10 मार्काचे असतील. हे 5 गुणिले 2 10. पण तुम्हाला 3 प्रश्न लिहायचे आहेत परीक्षेत 6 गुणासाठी. त्याच्यानंतर प्रश्न चौथा, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 2. विकल्प 3. गुण 4. गुण 8.
प्रत्येकी 4 गुणासाठी प्रश्न असतील. 2 लिहायचे तुम्ही म्हणजे 8 मार्कासाठी असेल. 3 प्रश्न विचारले त्याचा अर्थ 4 × 12 मार्काचे प्रश्न असतील विकल्पासह. त्याच्यानंतर प्रश्न 5वा, खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणते 2? परीक्षेत 3 विचारले असतील, तुम्ही 2 लिहायचे आहेत. 5-5 मार्कासाठी प्रश्न असेल, 10 मार्काचे प्रश्न सोडवायचे आहेत. परीक्षेत 3 विचारलेत 5-5 मार्कासाठी, म्हणजे टोटल 15 मार्काचे प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही 2 लिहायचे 10 मार्कासाठी. त्याच्यानंतर प्रश्न 6वा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. सुमारे 150 ते 200 शब्दात लिहा. 2 प्रश्न विचारले जातील, त्यापैकी तुम्ही 1 प्रश्न लिहायचा आहे आणि 2 प्रश्नाचे गुण 10-10 मार्कासाठी मिळून 20 गुण होतात. तुम्ही परीक्षेत 1 लिहायचे 10 मार्कासाठी. असे प्रथम सत्र एकूण 50 गुणांचे असेल आणि विकल्पासह गुण 73 मार्काचे विचारले जातील. द्वितीय सत्र परीक्षा 2020-21 घटकनिहाय गुण विभागणी विकल्पासह घटकाचे नाव आणि गुण 1991 नंतरचे जग 19 मार्कासाठी असेल. 19 गुणासाठीचे प्रश्न विचारले जातील. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, जागतिकीकरण, हे सुद्धा 19 गुणांचे प्रश्न विचारले जातील. प्रश्न चॅप्टर 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी समस्या, 20 गुणांसाठीचे प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर नंबर 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने, हे सुद्धा विकल्पासह 20 गुणांचे प्रश्न विचारले जातील. नंबर 5 समकालीन भारत, सुशासन, गुण 20 असतील विकल्पासह. आणि चॅप्टर 6 भारत आणि जग, हे सुद्धा 20 गुणांसाठी विकल्पासह 20 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील. असे एकूण 80 मार्काच्या गुणपत्रिकेमध्ये 118 मार्काचे विकल्पासह प्रश्न विचारले जातील. तुम्ही 80 मार्काची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेमध्ये वेगवेगळ्या प्रकरणावर विकल्पासह 118 गुणांचे प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षा मूल्यमापन आराखडा राज्यशास्त्र द्वितीय सत्रात परीक्षा 2020-21 प्रश्न क्रमांक 1 प्रश्नाचे स्वरूप कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता हा 80 गुणाची प्रश्नपत्रिका आहे. तर या ठिकाणी प्रश्न पहिला अ 5 गुणांचा असेल विकल्पासह 5. प्रश्न पहिला ब खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा, गुण 3 विकल्पासह 3. प्रश्न पहिला क दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, गुण 4 विकल्पासह गुण 4. प्रश्न पहिला ड दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा, गुण 4 विकल्पासह 4. आणि ई गटात न बसणारा शब्द ओळखावा लिहा, गुण 4 विकल्पासह 4. अशा प्रकारे 20 मार्काचा हा प्रश्न पहिला अ ब क ड ई असे 5 प्रश्न असतील. प्रश्न दुसरा अ खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा, गुण 4 विकल्पासह 4. प्रश्न दुसरा ब खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, गुण 5 विकल्पासह गुण 5. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा खालील विधाने चुकी बरोबर ते सहकारण लिहा, कोणतेही 5. 7 विचारलेले असतील, 5 लिहायचे आहेत. 2-2 गुणासाठी 10 मार्काचा प्रश्न असेल, विकल्पासह 14 गुण आहेत. प्रश्न चौथा खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा, कोणतेही 3 मार्कासाठी असतील. 9 गुणाचा प्रश्न असतील, 3 सोडवायचे आहेत. परीक्षेला 5 विचारले जातील आणि टोटल 5 प्रश्नाचे 3 गुणांसाठी एकतर असे 15 मार्क विकल्पासह असतील. नंबर 5 खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा, कोणतेही 3 आहे, तिथं शब्दात दुरुस्ती पाहिजे. इथं कोणतेही 3 5 विचारलेले असतील, तुम्ही इथं 3 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा 4 गुणासाठी असेल, 4×12 आणि 5 प्रश्न दिलेले असतील, प्रत्येक प्रश्न 4 गुणासाठी असेल, तर टोटल गुण 20 होतात. म्हणून इथं कोणतेही 3 लिहायचे तुम्ही, इथं 2 नाही 3. नंबर 6
खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणते? 2, विकल्प 4, गुण 10 आणि विकल्पासह गुण 20. म्हणजे हा प्रश्न 6वा जो आहे तो 5-5 मार्कासाठी एक प्रश्न विचारला जाईल. असे 2 प्रश्न सोडायचे तुम्ही 10 गुणासाठी. परीक्षेत 4 विचारले जातील, तुम्ही 2 सोडवायचे आहेत. 4 प्रश्न 5 मार्काचा एक असेल तर टोटल 20 गुणांसाठी हा प्रश्न विकल्पासह असेल. नंबर 7, खालीलपैकी कोणत्या एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या आधारे स्पष्ट करा. सुमारे 150 ते 200 शब्दात लिहा. 2 प्रश्न विचारले जातील. एक प्रश्न तुम्ही 10 गुणांसाठी लिहायचे आहे. 2 प्रश्नाचे गुण होतात 20 विकल्पासह. अशी एकूण प्रश्नपत्रिका 80 गुणांची असेल आणि विकल्पासह गुण 118 गुणांचे असतील. त्याच्यानंतर द्वितीय सत्र 2020-21 उद्दिष्टानुसार गुण विभागणीमध्ये अनुक्रमांक, उद्दिष्टे, निर्धारित गुण आणि विकल्पासह गुण. उद्दिष्टे आपले हे 4 दिलेले आहेत: ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य. ज्ञानावर आधारित प्रश्न जे आहेत ते 20 गुणांचे विचारले जातील, विकल्पासह 20 गुण. त्याच्यानंतर नंबर 2, आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग, याच्यावर आधारित 39 गुणांचे प्रश्न विचारले जातील, विकल्पासह 69 गुणांचे प्रश्न विचारले जातील. तर उपयोजन म्हणजे उपयोजनावर आधारित 12 गुणांचे प्रश्न असतील निर्धारित आणि विकल्पासह 20 गुणांचे असतील. त्याच्यानंतर कौशल्य, कौशल्यावर आधारित 9 गुणांचे प्रश्न असतील, विकल्पासह 9. म्हणजे आपली जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका जी आहे ते अंडरस्टँडिंगवर आधारित आहे. 69 गुण विकल्पासह म्हणजे 80 गुणातले 39 गुण हे आकलनावर, तुम्हाला तो भाग किती समजला याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. तुम्ही कशी मांडणी करणार, तुम्हाला जर योग्य समजला असेल तर तुम्ही व्यवस्थितरित्या मांडणी करू शकाल. खरंच तुम्हाला तो विषय समजलेला आहे का, खरंच तो घटक तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे का, तर त्या प्रश्नाशी परिपूर्ण उत्तर तुम्ही व्यवस्थित तुमच्या भाषेत सहजरित्या योग्य अशी परिपूर्ण मांडणी व्यवस्थित करू शकता का, यावर आधारित आकलन 39 गुणांचे प्रश्न विचारलेले आहेत 80 गुणापैकी. अशी एकूण ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य अशावर 20, 39, 12 आणि 9 अशा 80 गुणाची प्रश्नपत्रिका असेल. विकल्पासह 118 गुण, ज्यामध्ये ज्ञानावर 20, आकलनावर 69, उपयोजनावर 20 आणि कौशल्यावर 9 असे एकूण 118 गुणांची विकल्पासह प्रश्नपत्रिका असेल. त्याच्यानंतर प्रश्नप्रकारानुसार गुण विभागणीमध्ये उद्दिष्टे, वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार आहे. आता प्रश्न प्रकार, उद्दिष्टे नाही. वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत ते एकूण प्रश्न विकल्पासह 29 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न असतील, निर्धारित गुण 29 आणि विकल्पासह 29. म्हणजे प्रश्नपत्रिकेत ऑब्जेक्टिव्ह टाईप किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न 29 गुणांचे असतील. लघुत्तरी जे गुण आहेत ते एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये 21 असतील आणि निर्धारित गुण 41, विकल्पासह 69. दीर्घोत्तरी जे प्रश्न आहेत, एकूण प्रश्न विकल्पासह 2 विचारले जातील, निर्धारित गुण 10 आणि विकल्पासह 20. असे एकूण प्रश्न विकल्पासह 52 आहेत. एकूण निर्धारित गुण जे आहेत ते 80 असतील आणि विकल्पासह गुण 118 असतील. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की विकल्पासह गुण लघुत्तरी 69 मार्काचे आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न 29 गुणांचे आहेत आणि दीर्घोत्तरी 20 गुणांचे आहेत. असा 118 मार्काची जी टोटल प्रश्नपत्रिका आहे त्यापैकी निर्धारित गुण जे 80 आहेत त्यामध्ये सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न 29 गुणांचे, लघुत्तरी 41 गुणांचे आणि दीर्घोत्तरी 10 गुणांचे अशी एकूण 80 गुणांची प्रश्नपत्रिका अशा वेगवेगळ्या प्रश्न प्रकारानुसार असेल.